या मेट्रोमध्ये पहिल्या फेजला नगर विकास राज्यमंत्री म्हणून सही करणारा मी आहे. कुठं होतात तुम्ही? तुम्ही होतात कुठं? ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. तुम्ही याबद्दल क्रेडिट घ्यायला हरकत नाही. पण उठसूट उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आरोप करायचे, त्यांनी काही केलं नाही. अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. 2014 पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात. हे आज मला महाराष्ट्रामध्ये आज विधानसभेमध्ये मला विचारायचं होतं. उठसूट तुम्ही त्यांना जबाबदार धरता. 2014 पासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात. 2019 पासून आज ताग आहेत. तुम्ही नगर विकास खात्याचे मंत्री आहात. तुमची ही जबाबदारी आहे, नाही तर कोणाची जबाबदारी आहे? अध्यक्ष यांना पाठीशी सातत्यानं घालतात. आणि म्हणून जे सांगत होते मुख्यमंत्री की त्या ठिकाणी आम्ही गिरणी कामगारांना पण घरं देणार होतो. 4 दिवसापूर्वी आझाद मैदानावर गिरणी कामगारांनी मोर्चा काढला. त्यांनी एक GR दाखवला की त्यांना घरं दिलेली जात आहेत. ती कर्जत तालुक्यामध्ये वांगणे आणि शेलू गावामध्ये, वांगणे आणि शेलूमध्ये. आणि त्या GR मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही घरं नाकारली तर तुमचा हात जाईल. आणि हे काय खोटं सांगतात सभागृहामध्ये? चड्डाची चड्डी. आणि अध्यक्षांची ही भूमिका आहे की आम्ही हे खोटं ऐकून घ्यावं. आम्ही ऐकून घेतलं पण त्याच्यावर काही प्रश्न विचारू नये हे अध्यक्षांना म्हणायचं आहे. आणि म्हणून अध्यक्षांना सुद्धा अदानीला वाचवायचं आहे. मी एक्साइट झालेलो नाही, माझा BP हाय झालेला नाही, पण अध्यक्षांनी संपूर्ण सभागृहाची गरिमा ही धुळीस मिळवलेली आहे. हा डायरेक्ट माझा अध्यक्षावर आरोप आहे, डायरेक्ट आरोप आहे. अध्यक्ष दुतोंडी आहेत, भेटल्यानंतर वेगळं बोलतात आणि वेगळं त्या ठिकाणी वागतात. आणि म्हणून असंघटित कामगारांचा विषय निघाला नाही, परभणीचा विषय निघाला नाही. फक्त मुंबई मुंबई मुंबई. अरे तुमच्या हातात तुमचं खातच तुमचं आहे ना. काय मेहरबानी करता? काय मेहरबानी करता? उठसूट तुम्ही त्या ठिकाणी जा. आज जवळजवळ 11 वर्ष सतत तुम्ही मंत्रिमंडळामध्ये कायम आहात. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात, तुम्ही उपमुख्यमंत्री झालात. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला कोरोनाचं संकट होतं. त्या संकटामध्ये तुम्ही पण होतात ना. मग त्यांनी काम केलं नाही, मग तुम्ही काय करत होता? प्रत्येक वेळी हे मंत्री प्रश्न विचारतात. आणि म्हणून